Oke, pausar. Oke. Oke, bye. Bye. Mute. Mama, इसत नाही येतात. आवाज नाही तर माझं ते तिला बोलायलो. तिला बोलायलो. तू एकटा जॉईन झाला. हॅलो कर. हॅलो कर. हाय. 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 नमस्कार. सकाळ. शुभ सकाळ सर्वांना. बोल. सकाळ. नमस्कार. शुभ सकाळ. शुभ सकाळ. सकाळ. करत आहे तुम्ही? नको. शुभ्रा. एक. The time is 11 o'clock. शुभ सकाळ सगळ्यांना. मॅडम शुभ सकाळ. शुभ सकाळ. शुभ सकाळ. आलेत का सगळेजण की 2-3 मिनिट वाट बघूया? अजून जॉईन होत आहेत ना? आपण थांबूया का मॅडम 2-3 मिनिट? नाही फ्रेंड. काय करतेय पंक्ती? प्रार्थना केली सगळ्यांनी तयार? कोण म्हणणार आहे? अंगात वाक मा. कोण म्हणतं सुरुवातीचं कडवं? एक एक काय नाही, एक एक कडवं म्हणायचंय. आता इथे येतो एक मिनिट. इथे आहे ना? चला हात जोडा आणि सुरू करूया प्रार्थना. हीच आमुची प्रार्थना. मी ना एक मिनिट. अरे चांगलं वाटलं मॅडमला. एक मिनिट. 2 मिनिट. हीच आमुची प्रार्थना. हीच आमुची प्रार्थना. मानसाने मानसा समवागणे हीच आमुची मागाने मानसाशी मानसा मोठ्याने बोल बाळा. हीच आमची प्रार्थना. हेच आमचे मागणे. धर्म जाती पंथ सारे
एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे अन पुन्हा पसरोतमावर शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. पुढच्या वेळेला सगळे पाठ करून येणार, पूर्ण तिन्ही कडवी अस्खलित पाठ करून येणार हो सगळे. हा, छान. मॅडम, मग सुरू करूया का मराठी भाषा गौरव दिनाचं? हो हो, सुरू करूया. सुरू करूया. आपण हा मराठी भाषा गौरव दिन का साजरा करतो माहितीये ना सर्वांना? 27 फेब्रुवारी. हा, ते ना सांग. मला ओढू समोरचं कर. अथेना, तू हात वर केलंयस, तुला सांगायचंय आपण मराठी भाषा गौरव दिन का साजरा करतो? ठीक आहे. 27 फेब्रुवारी हा जो दिवस असतो ते आपले मराठीतले खूप मोठे कवी होऊन गेले वि.वा. शिरवाडकर म्हणून, त्यांचा जन्मदिवस किंवा त्यांचा वाढदिवस असतो. त्यांनी खूप साऱ्या कविता लिहिल्या मराठीतून, लहान मुलांसाठी गोष्टी लिहिल्या, गाणी लिहिली, लेख, कादंबऱ्या, असं खूप साहित्य लिहिलं आणि त्यांना साहित्यातला सगळ्यात मोठा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता. तर त्यांची आठवण म्हणून त्यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. मग या दिवशी काय करायचं, तर मराठीतून गाणं म्हणायचं, मराठी कविता, मराठी लेख, मराठीतली गोष्ट अशी आपण एकमेकांशी शेअर करायची किंवा एकमेकांना सांगायची. त्यामुळे मराठीचं आदान प्रदान, मराठीचं एक्सचेंज आपलं होईल आणि आपल्या सर्वांना माहिती मिळेल. तर मग आपण सुरू करूया. सान्वी, तू खूप छान नटून आली आहेस, नथ लावलीयस आणि नऊवारी नेसली आहेस का? अनम्यूट कर, अनम्यूट. अनम्यूट कर. नमस्कार. हा, खूप छान, मस्त नटून आली आहेस तू. नथ आणि नऊवारी पण नेसली आहे का? वा वा वा, छान. मस्त मस्त. मग आपण पहिलं सादरीकरण तुझं घेऊया, सान्वी पासून सुरुवात करूया. चल, कर सुरू. हो. नमस्कार. 27 फेब्रुवारी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज त्यांचा वाढदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मी आता एक स्वतःच 4 ओळीचं गाणं गीत म्हणणार आहे. लाभे आम्हाचं भाग्य बोलतो मराठी, जाण हो खलेच धन्य ऐकतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. थँक्यू. छान, खूप छान सान्वी. खूप छान. आता कोण म्हणणार आहे? प्रियांश, तुला बोलायचंय?
ठीक आहे. पंक्ती तू अनम्यूट कर बाळा. अनम्यूटच आहे. नाही ना. Unmute. Unmute कर. अनम्यूट आहे. तू मोठ्याने बोल बाळा, तुझा आवाज नसेल येत. यश. रियाज बोल बेटा. म्हणू हा. हो हो. सगळ्यांना नमस्कार. माझं नाव रियांश दवंडे आहे. आज मी सिंह आणि ससाच्या बाबतीत बोलतोय. बोल. एक दिवस खूप मोठ्या जंगलात एक सिंह होता. तो राजा होता जंगलाचा. मग तो राजा असून तो सगळे जानवरांना मारून खाऊन टाकायचा. मग एक दिवस ते सगळे ॲनिमल्स आपले घरी बसूनच राहत होते लपून. मग एक दिवस फॉक्स अँग्री होऊन बाहेर येऊन गेला. त्यांनी म्हणला की आपण किती दिवस साठी आत लपून राहणार. मग त्याला एक आयडिया आला की ना आपण सगळे लोक मिळून ओन्ली एक दिवसामध्ये एक ॲनिमल जाणार आहे त्याच्या सिंहाजवळ. मग एक दिवस झिब्रा, संपदा मॅडम, सगळ्यांना म्यूट, बाकीच्यांना म्यूट करा. मग रेनेश तू बोल मग बेटा. मग एक दिवस ससाचं चांद चली जायचं. मग ससाला ते सिंहाचं डिनर नाही बनायचं होतं. मग त्याला एक आयडिया आला. तो स्लो गेला आणि मग सिंह म्हणला की तू आज लेट कशाला आला. मग त्यांनी म्हणला की सॉरी मला रागवू नको. मी म्हणतो कारण काय मी कशाने आलो. मग त्यांनी म्हणलं, सिंहाने म्हणलं होतं की म्हण. मग ससाने म्हणलं की मला जाता जाता एक अजून सिंह दिसलं होतं. त्यांनी मला मारायचा प्रयत्न केलं. मग मी तुमचं करेजच्या बाबतीत बोललो, शौर्याच्या बाबतीत बोललो. मग त्यांनी म्हणलं की तुझं राजाला इथे बोलाव. मी त्याला मारेल. आजपर्यंत कोणी पण मला मारू नाही शकलंय. मग असं म्हणलं. मग सिंहनी म्हणलं की चल मला घेऊन जा तिथे. तर मग ससानी म्हणलं की ये. मग त्यांनी त्याला वेलजवळ घेऊन गेलं आणि दाखवलं आत. मग त्यांनी आपलं इमेज आत बघितलं आणि त्यांनी असं केलं. मग ते पाणीच्या आत पण असं झालं होतं. मग तो अँग्री होऊन पाणी वेलच्या आतच गेला आणि मग तो मरून गेला. आणि मग तसा आणि सगळे ॲनिमल्स वाचून गेले. थँक्यू. Moral of the story is don't you. मॉरल ऑफ द स्टोरी आहे की आपलं ब्रेन यूज करा आणि बुद्धी यूज करा. खूप छान, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. रेयांशनी खूप सुंदर गोष्ट सांगितली.
आणि आता सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं. प्रत्येकाचं काही ना काही छान सादरीकरण आहे. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर संपदा मॅडम कुणाला तरी सरप्राईज प्रश्न विचारतील, तर उत्तर देता आलं पाहिजे. त्यामुळे लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी. जे कोणी स्टोरी सांगतील त्या गोष्ट छान ऐकायची आहे सगळ्यांनी. ठीक आहे. आणि रेयांश, पुढच्या वेळी थोडेसे मराठी शब्द वापरायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. हा, स्लोली स्लोली म्हणजे हळूहळू. फॉक्स म्हणजे, कुणाला माहितीये फॉक्स म्हणजे काय? कोण सांगेल मला फॉक्स म्हणजे काय? प्रांजली. कोल्हा. ठीक आहे. तर आता काही हरकत नाही, पण आपण शक्यतोवर आपणले मराठी शब्द वापरायचे. हा, ठीक आहे. चला, छान, उत्तम, मस्त चालू आहे. संपदा मॅडम तुम्ही बोला आता. हा, ठीक आहे. चालेल. पुढे अजून पुढचं कोण करणार आहे सादरीकरण? प्रांजली. मी स्वतः बनवली एक गोष्ट, पण ती मराठी. मी ती सांगू का? हो, मी चालेल. स्वतः बनवली. एक दिवशी एक मुलगी होती, ती बागेत गेली होती खेळायला. मग तिचा मैत्रीण तिला भेटला आणि मग ते दोघे खेळायला लागले. आणि मग काय झालं, एक कोल्हा आला आणि म्हणाला, मी तुम्हाला दोघांना खाऊन टाकीन. मग त्यांनी पळायला सुरुवात केली. पळत 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 ते घरी आले आणि आईला सांगितलं. आईला जेव्हा सांगितलं, आई आली बागेत आणि कोल्ह्याला मारून टाकलं. थँक्यू. झालं. छान, छान. प्रांजलीसाठी पण टाळ्या. तिने स्वतःहून तयार केलेली ही गोष्ट होती, त्यामुळे तुझं खूप कौतुक. खूप छान. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. आता पुढे कोण म्हणतंय? आहे. आरव. आरव करणार का? हो. ठीक आहे. असावा सुंदरा चॉकलेटचा बंगला, असावा सुंदरा चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता संगला, चंदेरी सोनेरी चमचमता संगला. पप्पाला सांग. चॉकलेटच्या क्लासचा बंगल्याला टॉफीचे दार, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार, शेपटीच्या झुपक्याने झडून जाईन खार, शेपटीच्या झुपक्याने झडून जाईन खार. असावा सुंदरा चॉकलेटचा बंगला, असावा सुंदरा चॉकलेटचा बंगला. थँक्यू. मस्त, छान आलं. टाळ्या वाजवा सगळ्यांनी आरवसाठी. आता कोणाला सादर करायचंय? अच्छा, रिशा. माझं नाव प्रिशा आहे. मी आज एक गोष्ट सांगणार आहे. दोन मांजर होते, त्यांना एक खाऊ मिळतो. तर मग ते बोलतात, मी खाणार मी खाणार मी खाणार. मग ते भांडतात. मग त्यांना एक मंकी मिळतो, मंकी दिसतो. तर मग ते बोलतात, सांग कोण खावावं. मग तो बोलतो, मी अर्ध करून देतो दोघींना. मग तो अर्ध करतो. एक मांजर बोलते, तिला जास्त. मग तो एक बाईट खातो. आणि मग नंतर तो बोलतो, तिला एक मांजर बोलते, तिला जास्त. मग नंतर तो खातो. मग नंतर एक मांजर बोलते, तिला जास्त. मग तो खातो आणि मग नंतर पूर्ण खाऊ ते संपूर्णच जातं. थँक्यू. म्हणून भांडण नाही करायचं. मी यांचा एक प्रश्न, सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे का?
रेडी आहात तुम्ही सर्व? हा. हो. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय? हात वरती करायचा. कोणाला माहिती आहे? जिजाऊ माता. जिजामाता. छान, बरोबर. आणि शिवाजी महाराजांच्या बाबांचे नाव काय होते? शहाजी. शहाजी. शहाजी होते की शहाजी राजे होते? शहाजी महाराज. शहाजी राजे भोसले. हा, बरोबर, अगदी बरोबर. परत कोणाला सादर करायचं आता? सान्वीला. नाही, सान्वी सेकंड टर्न. अद्विक, हो. तुला बोलायचं आहे? मी एक गाणं म्हणतो. माझं नाव अद्वैत आहे. मी एक गाणं म्हणतो. ए पार्थ. एक मिनिट. हॅलो. बोल अद्वैत. मुझे गाणं अद्वैत तू अनम्यूट कर. आवाज नाही येतोय तुझा. एक मिनिट. कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा. कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा. यशारी हलविते का आज घेतील सुखाचा. पहिला बघण्यासाठी गं. यशारी हलविते का आज घेतील सुखाचा. कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा. कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा. कसा पण कशीत गेला ससा. कोणास ठाऊक कसा पण कशीत गेला ससा. शाळे वाढली थोडी पण नाशी. शाळे वाढली थोडी पण नाशी. तुझ्या पडाच्या कसा पडाला पाय. कशी गेला ससा. कोणास ठाऊक गेला ससा. कोणास ठाऊक पण शाळेत गेला ससा. कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा. शाळेमध्ये पाडे वेग अप्पे वेग पिछा वेग पिक्सा एक झोप आला. शाळेमधले पाडे कधी घडघड वाजले धडे. शाळेमधले पाडे कधी घडघड वाजले धडे. गुरुजी पळाले शाळेत कसा म्हणाला पराक्रम. कोणास ठाऊक कसा आणि शाळेत गेला ससा. कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा. थँक्यू. थँक्यू. छान अद्वैत,
छान म्हटलंस तू गाणं. अजून कोण म्हणणार आहे? कोणाला म्हणायचंय? स्पृहा. माझं नाव आहे स्पृहा. मी येरे येरे पावसा बोलणार आहे. येरे येरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पावसाला मोठा. येरे येरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला छोटा पैसा झाला खोटा पावसाला मोठा. थँक्यू. छान छान, खूप छान. आता कोण राहिलं? अथेना. हा. मॅम आता कोण राहिलं? आवाज नाही येत आहे. मी हा, अच्छा. काय म्हणते? सान्वी झाले ना? अथेना, तू काही म्हणतेस? सादर करतेस काही? मला दुसरं काहीतरी म्हणायचं आहे. अच्छा. पंक्ती पण राहिली आहे ना? मॅम, मी लर्न नाही केलं काही कारण की माझी एक्झाम होती. अच्छा. काय? सान्वी, सान्वी काय सांगतेस परत? मी काहीतरी गाणं सांगते. हा, म्हण. वाटरमेलन झेंडा उंचा प्रिय देशाचा फक्त वडी महा करीतोय आम्ही पराम यारा करीतोय आम्ही पराम लल्ले गांधी याच्या करिता तिलक नेहरू लल्ली जनता समुद्र जलूंच्या धुरंधर वीर खरोखर अपुर गेले प्राण करीतोय आम्ही पराम यारा करीतोय आम्ही प्रणाम. सुंदर, मस्त. मस्त मस्त. हा मुगाट लाभ करतोय. आता आपण हे जे मराठीतून सगळं बोललो, सादर केलं, तर तुम्हाला माहितीये मराठी ही कोणत्या राज्याची भाषा आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्र, बरोबर. आणि महाराष्ट्रातले काही जिल्हे तुम्हाला सांगता येतील? 2-3 आले तरी चालतील. रायगड, पुणे, रिया? मुंबई, पुणे. नाशिक. अजून? वॉशिंग. पुणे, नाशिक, रायगड. अजून काहींना माहितीये काही जिल्हे? नागपूर. नागपूर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, सोलापूर. हा, सान्वी हात वर केलाय. कोल्हापूर, कोल्हापूर. प्रिशा? जालना, जालना. व्हेरी गुड. छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. लातूर माहितीये तुम्हाला? हो. लातूर. अमरावती नाही.
अमरावती. अमरावती. रत्नागिरी, सिंधुदुर्ग. सान्वी अजून सांगते एक जिल्हा. चंद्रपूर. कोणता? अनम्यूट कर आणि सांग. सिंधुदुर्ग. कोल्हापूर. रिषा सांगत आहे का? मुंबई पुणे. सिंधुदुर्ग. पूर्ण टेक्स्ट कम्प्लीट कर बाळा. मॅडम मग आपण आता हे मराठी मुळाक्षर ते घेऊया का मागच्या वेळेचं? मागच्या वर्गात आपण अ ते आहा पर्यंत घेतली होती अक्षरं ना मॅडम? आवते हिचं. अनुराधा मॅडम, अक्षरं घेऊया का आता पुन्हा? अ ते आहाची उजळणी आणि क ख ग घ. अनुराधा मॅडम, हा? बोला अक्षरं ना. घेऊया, अक्षरं हो, हो. घेऊया का? अ ते आहा लिहिता येत होतं त्यांना, मग त्याची हो, एकदा हो. उजळणी घेऊया आणि क ख ग घ घेऊया. हो, चालेल ना. मग मला लिहून दाखवणार सगळे अ ते आहा? बोर्डवर लिहायचं की कसं करायचं? बोर्डवर लिहून आहे का बोर्ड? हा, बोर्ड आहे ना. हा चालेल, मग मॅडम लिहून दाखवतील, तुम्ही पण वहीत लिहा, मग आपण चेक करूया. आधी बघायचं का कोणाला किती येतं चालेल. स्वर आणि वाचन. हा, तुम्ही लिहून दाखवा अ ते आ. ठीक आहे म्हटलं. तो टॅप आहे ना आपला. मी वेबसाईट करू का? तुमच्या वहीत छान अक्षरात लिहून दाखवा, मग मॅडम पण लिहून दाखवतील आणि आपण तपासूया. स्वर माहिती आहे? कोणाकोणाला स्वर माहिती आहे? कोणते कोणते आहे स्वर? कोण सांगेल? ठीक आहे, सांग ना. कोणते कोणते आहे स्वर? अथई ना. मोठ्याने, थोडं मोठ्याने सांगायचं. अ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ओ औ अम अह. हा. कोण सांगायचंय? वा, छान, खूप छान. अजून कोणाला सांगायचंय? सान्वीला सांगायचंय? सांग ना. इ ई उ ऊ ए ऐ ओ ओ औ हा हा ऋ ऋ ऋ. झाला. चाल. हा, रियांश बरोबर लिहिलंय तू पहिलं. मी म्हणू? ते मी म्हणू? त्यावर हो. लिहून दाखव. ते अक्षर तुम्हाला ओळखायचं आहे. ठीक आहे? तयार आहे सगळे? ओके. प्रांजली, काय म्हणायचं तुला? दिसत आहे सगळ्यांना? दिसते?
मला अक्षर सांगायचं आहे कोणतं आहे. दिसतंय का? नाही दिसत मला. म्हणजे अ पासून काय होतो? दिसत आहे. दिसत आहे ना? प्रांजली बोल, तू हात वर केलायस ना, सांग. हा. वा वा. आपल्याला अ पासून 5 शब्द सांगायचे आहे. अ पासून कोणते कोणते 5 शब्द तयार होतील? कोणाला येणार? आंबा. अ पासनं सांगायचं आपल्याला. अनार. अंगूर. हा. अंगूर. परत अंगूर. अननस. अजून कोणाला येतं? अननस. अननस. अंगूर. अजून अंगूर. अंगूर मध्ये अ वर टिंब येतं ना, अनुस्वार येतो, मग तो पासून बनणारा शब्द झाला. आपल्याला मॅडमनी फक्त अ विचारले. प्रांजली, तुला येतं? अ आ इ ई म्हणायचं. अ आ इ ई म्हणायचं. वा. मी म्हणू का अ आ इ ई? तर केले. आता अ पासनं 5 शब्द कोणते कोणते येतात? तुला म्हणून दाखव. माहित नाही, फक्त मला अ आ इ ई उ ऊ ते येतं. अ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ओ औ. एवढंच येतं. आपल्या वर्गातल्या 2 मुलांची नावं अ वरून आहेत, तर सांगता येईल. आपला वर्ग आहे आता चालू, त्यातल्या 2 मुलांची नावं आहेत अ वरून. अद्वैत. क्लासमध्ये. अद्वैत. आणि अजून अद्वैत आणि अजून एक आहे आरव. अ वरून. आरव आ वरून झाला. आरव आहे. ठीक आहे. अथेना आहे ना, अ वरून. ठीक आपल्या आहे. मॅडम पण आहेत. मॅडमचं पण नाव अ वरूनच आहे, अनुराधा मॅडम ना. हो, माझं पण अ वरूनच येतं. माहितीये तुम्हाला? माहितीये? अक्ष. अक्ष. बरोबर, अक्ष. अच्छा. तर आता आपण आ पासनं पाहायचं. आता या अ ला आपण एक काना दिला तर कोणता शब्द तयार होईल? सांग. व्हेरी गुड. आ आपल्याला 5 शब्द सांग. आंबा. एक आंबा, परत दुसरा आई. आई. शाबास. अरिसी. आकाश. 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 आ, आरती. आरती. छान, गुड. आलं सर्वांना? अजून एक आ वरून येतं आजी. 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 आई. 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 आजी. आजोबा. व्हेरी गुड. आजोबा. मयूर. काय म्हटलं? आंटी. आंटी. आमटी. 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 आंबा. आंबा. अनानस.
आता पुढचं बघू आपण. आता बघा, आता हा कोणता शब्द लिहितोय मी? ई ई ई ई ई ई ई प्रश्न आपल्याला काय म्हणता येईल? पाच शब्द ई पासून. इमली व्हेरी, खूप छान. ईश्वर इमली ईश्वर and इमली ईशा 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 अजून ईशा त्याच्यानंतर दीर्घ ई पण येतो, रफारवाला ई. ईशान्य ईशान्य, इडिलिंबू, तो दीर्घ ई येतो. इस्त्री इस्त्री शब्द बरोबर आहे, पण तो हिंदी आहे शब्द. आपण मराठीतून बघूया. परत मी एक अजून सांगते. हा शब्द कोणता आहे? ई आणि उ उ उ उ उ काय शब्द आहे हा? ई उ उ उ हे अक्षर, उ अक्षरापासून एक शब्द कोणते येणार? उशी हा, उशी. आणि अजून? उधर हा, उसर. अजून? उधरा काय उपासून तान. उंदीर उंदीर उपास उंदीर 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 उपास उपास. उंदीर उषा उंदीर उषा उषा, उष्ट उष्ट, उंदीर उंड आणि उंड उंट उंट उष्म उपास आता मॅडमनी दीर्घ उ काढलाय. आता ऊन काढलाय बघा. आता परत आपण एकदा उखळ उखळ बस. उखळ दिसतंय ना? उंच. उंच आता काय काढलंय? ऊस दिसतंय. हे कोणतं अक्षर आहे सांगा बरं? हे कोणतं अक्षर आहे? सान्वी, कोणतं अक्षर आहे बाळा हे? ई ए. त्यापासून कोणता शब्द होईल आपला आता? दिसत नाही आम्हाला एक एक. हा, व्हेरी गुड. एकटा एडका एक. छान. एडका एडका. व्हेरी गुड. एडका. एडका कोणी उत्तर दिलं? मॅम मी छान. शाबास. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कारण तो एकदम टिपिकल मराठी शब्द आहे, तर तू अचूक सांगितलास एडका. आता कोणाला काय येतं? मॅडमनी काय काढलंय? काय मग? मॅडमनी काय काढलंय सांगा आता? आता सांगा. आता परत आई हे काय? ओ
ओ पासून एक वस्तू आहे. ओ पासून काय आहे आपल्याकडे? ओखली. ओ पासून ओखली. ओखरी. अजून काय आहे ओ पासून? ओळख. ओळख. ओढ आहे. ओळख. ओळख मायबोलीची. ओळख मायबोलीची. बस. ओठ. अजून एक येतो ओढा. ओढा. आणखी ओठ. हा ओठ. 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 बरोबर. ओणवा. ओणवा पण म्हणतात. ओणवा म्हणजे वाकलेला, बेंड झालेला, त्याला ओणवा म्हणतात. ठीक आहे. हा हे काय? काय म्हणतो आपण याला? हा, पासून कोणता शब्द तयार होतो? अंगूर. अंग. अंग. हा, अजून अंगठी. अंगठी. अंग. अंगठी. हा, अंक. काय म्हणते? मॅम, अंगद माझ्या भावाचं नाव आहे. अरे वा, छान. अंगद. अंगठा. कुठे असतो आंबा? अंगठा. अंबारी. अंबाडी. आता जे शब्द आपले स्वर मधले राहिले आहे त्याला तो होमवर्क घ्यायचा आणि 5-5 शब्द त्याचे लिहून घ्यायचे. जसे यामध्ये काही शब्द राहिले आहे. आता छोटी, होमवर्क घ्यायचा का? चालेल. पण मी लिहिलाय पण. क ख ग घ पण दाखवूया का मॅडम? काय म्हटलं मॅम? क ख ग घ ते दाखवूया. मग त्यांची बाराखडी घेता येईल पुढच्या वर्गांमध्ये. व्यंजन कोणाला माहिती आहे? कोणाला येतात व्यंजन? कसे असतात आणि कोणते असतात? कोणाला येतं व्यंजन? प्रिशाने हात वर केले. प्रिशा सांग. मला येते. मला येते. मला हा, बोला. ज्यांना येतं त्यांनी बोलणार. unmute करा आणि बोला. क ख ग घ अंग. क ख घ घ न. च छ ज झ न. ट ठ ड ढ न. ठ ठ ढ ढ न. प फ भ भ म. य र ल व श स स ह. च त्र ज्ञ श र. अ आ इ क ख ग घ न. च छ ज झ ञ. अरे आलू. ना. मग आता क लिहून दाखवतायत बघा मॅडम, आणि तुम्ही पण तुमच्या वहीत तो कॉपी करून लिहून दाखवा आम्हाला क. लिहून दाखवा. दिसते? Bye. Bye, Bruce. आता Bye, Mamun. Bye. आरवने लिहिलाय. आणि वा, बरोबर लिहिलंय. छान. छान. मॅम, मी लिहिला.
क पासून आपल्या आता सांगा. कमळ कमळ कमळ. हा, दुसरा कोणता शब्द? कमळ हा, हे पाच. कमळ नंतर अजून क पासून काय होतं? क पासून सुरू होणारा कोणताही शब्द चालेल. प्रिशा सांग. प्रिशा सांग. काय काय म्हणते? पुन्हा एकदा सांग. कोंब कोंब मराठीमध्ये एक ऑब्जेक्ट मराठीमध्ये मॅम हा, मराठीमध्ये काय? कंगवा कंगवा. मॅम कंगवा आहे ना. कोणी ओळखतो याला? कावळा कावळा कंगवा, काऊ. अजून काऊ काऊ काऊ. काऊ. एक सेकंड हा. मॅम हा, मॅम कोण म्हणताय? सांग. अनम्यूट कर आणि सांग. बोल बोल. मॅम बोल ना. माझा उद्या वाढदिवस आहे. उद्या तुझा वाढदिवस आहे. अरे वा. मग आपण सगळ्यांनी अद्वैतला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. ठीक आहे. हा, आमच्या सगळ्यांकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप मोठा हो, खूप यश मिळव. हॅपी बर्थडे करूया सगळ्यांनी अद्वैतला. Happy birthday टू यू. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Dear May God bless you. May God bless you. Happy birthday to you. आता मराठीतून म्हणा. To you. आता एकदा मराठीतून म्हणा. अद्वैत, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणून वाढदिवसाच्या खूप शिवाच्या. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. अद्वैत, किती वर्षाचा होणार तू आता? 7. 7 वर्षाचा. खूप छान. धन्यवाद. हा, बोल प्रांजू. माझा बर्थडे याच वीकला होता, पण तो 12 फेब्रुवारीला होता. मग तुला पण आपण करूया हॅपी बर्थडे. आपण प्रांजूला पण करूया. हॅपी बर्थडे टू you. हॅपी बर्थडे to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. With birthday to dear Sampada. Happy birthday to you. मराठीत म्हणून दाखवा असं. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. प्रांजली, तू किती वर्षांची झालीस? 6 वर्षांची झालीस. ओके, गुड. चालेल. मग आपण आता ख लिहून बघू. 7 वर्षाची झाली. ती 7 वर्षाची झाली. 7 वर्षांची झाली. बरं, 7 वर्षांची झाली. हो, मी पण आता- 7 वर्षाचा आहे. छान. सान्वी, तू किती वर्षांची आहेस? सान्वी, 7 वर्षांची आहेस?
ठीक आहे. आता मॅडम ख लिहून दाखवतात. तो ख ठीक आहे. आता पुन्हा ख लिहून दाखवा आम्हाला. मॅडम लिहून दाखवतील, तुम्ही तसं बघून लिहा ख. ठीक आहे. सर्वांनी लिहिलं क ला? ख पण लिहायचंय. हा अथेना ठीक लिहिलंय. इथे बघतायत ते बघ. ओरडणार ना तुला. त्याच्यासाठी आहे का? हे करायचं शाळेत काय शिकवत असते. सान्वी, ए सान्वी, कुठे बघताय? हा कोणता शब्द आहे? हा ख. ख पासन कोणते 5 शब्द होतील? ख पासन कोणते होते? हा खरबूज. अजून कडू. खेळ खेती खाऊ खाऊ. केळ. छान. सेल्फी फोटो मंगेश्वर ती पण नाही. तुमचा अरे समज क्लास चालू आहे तुझा? चालू आहे. कोणता शब्द आहे? ग ग पासन काय तयार होतं? गाजर गणेश गणेश. अजून गणेशा. गाजर गणपती. गणपती. बाप्पा मोरया गणपती बाप्पा हम्म. बंबला गवत. ग दाखवा तुम्ही कसं लिहिला. दाखवा एक वेळ. लिहिलं का तुम्ही? गगना रियांश, काय करतोय तू? लिहिलं लिहिलं? हा ती पण लिहिलं गार आता पुढचं बघा. तुम्ही कशामध्ये राहता? आपण सगळे आपण सगळे कशामध्ये राहतो? राहतो आपण घर घरामध्ये राहतो. दिसत आहे ना? हा पासन कोणते कोणते तयार होतील आपल्याला? अद्विक, कोणते शब्द सांगा पटापट. घ वरून कोणते शब्द होतात? एक घार पण होतो ना, घार. आकाशात उडते घरटे. छोटस पक्ष्याचं घर असतं, त्याला घरटे म्हणतात. अजून अजून एखादा पदार्थ बनवते आई आणि त्याचा खूप छान वास येतो घरभर, त्याला काय म्हणतो आपण? घाम घाम. आणि स्वयंपाकघरात आई खूप छान पदार्थ बनवते एखादा आणि त्याचा वास घरभर येतो, त्याला काय म्हणतात माहितीये तुम्हाला?
घमघमाट 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 मॅम घाट घाट हो घाट लहान घट लहान घट हम्म लहान घट लहान घर असं म्हणाली का हो आता ग्रुप लहान घर. पुढच्याच क्लास म्हणजे पुढच्या वर्गात घेऊया आणि अं, जे शब्द आपल्याला आज गृहपाठात मी पाठवते ग्रुपवरती आपल्या त्याबद्दल तुम्हाला 5-5 शब्द लिहून पाठवायचे आहेत जे आपले स्वर मध्ये राहिले आहेत. ठीक आहे, कोणते कोणते राहिले आपले सांगेल प्रीतिका, तू सांगू शकते कोणते कोणते राहिले आपले शब्द स्वर मध्ये? हा सांग. क ख ग हे व्यंजन स्वर मध्ये आपण कोणते कोणते शिकलो आधी? मोठे छोटे हा. आणि जे शब्द आपले बाकी आहेत त्याच्याबद्दल आपल्याला 5-5 शब्द लिहून आणायचे आहे. येतील लिहिता? कोणाकोणाला येणार? सगळ्यांना येणार ना? काय मॅडम संपू आहेत का? हो चला मग आता आपण वर्ग संपवूयात पुढच्या हम्म. रविवारी भेटूया बाय ठीक आहे बाय. टाटा. टाटा टाटा. बाय